आणि खरोखर शेतकऱ्यांच्या ज्या प्रश्नांना वाचा फोडणारे प्रभाकरजी बांगर यांच्यावरती काल जो भ्याड हल्ला झालेला आहे आणि त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आपण आज या निषेधाची सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। बऱ्याचशा वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की प्रभाकर बांगर हा खरोखर तसं पाहिलं तर पिंपळगावचा सपुत्र, परंतु बऱ्याच दिवसापासून माझी त्याची देखील मैत्री आहे आणि शेतकऱ्यांसाठी काम कसं करावं, शेतकऱ्यांच्या समस्या कशा सोडवाव्यात याच्यामध्ये सातत्यानं त्याच्या डोक्यामध्ये हे विचार असतात आणि आमच्या नेहमी त्या ठिकाणी चर्चा देखील होत असतात। कालचा प्रकार जो झालेला आहे हा अतिशय निंदनीय, अतिशय घाणेरडा असा प्रकार झालेला आहे। त्याचा मी प्रथमतः या ठिकाणी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे ओरिजिनल शरद पवारांचा पक्ष यांच्या वतीने मी या घटनेचा निषेध करतो। का झालं असं, कशामुळे झालेलं आहे हे सर्व आपणा सर्वांना त्या ठिकाणी ज्ञात आहे। परवा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा होती आणि त्याच्या अगोदर प्रभाकर हा 7 दिवस त्या परिसरामध्ये कारखान्याच्या समोर गेटवरती उपोषणाला बसला होता। उपोषणाला बसलेला असताना त्याला व्यवस्थित त्या ठिकाणी जागा देखील नव्हती। त्याच्यावरती काय काय कशा कशा प्रकारे बोललं जात होतं हे आम्हाला देखील त्या ठिकाणी समजत होतं, परंतु शेतकऱ्यांच्या ऊसाला बाजारभाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याचे एक चांगलं 4 पैसे घरामध्ये आले पाहिजेत, अशा या समस्येमुळे प्रभाकर त्या ठिकाणी उपोषणाला बसला होता। 4-5 दिवस झाले बरेचसे मंडळी त्या ठिकाणी भेटून आली आणि 5व्या दिवशी प्रशासनाने त्याला त्या ठिकाणी बोलवलं आणि बोलवल्यानंतर कारखान्याचे चेअरमन असतील, संचालक मंडळ असेल, त्यांच्या समवेत त्यांची चर्चा झालेली आहे आणि चर्चेमध्ये जो काही ऊसाला बाजारभाव वाढवून द्यायचा आहे हा देखील थोडाफार विषय त्या ठिकाणी नामदार साहेबांच्या संमतीने असेल किंवा त्यांच्या विचारपूस झाल्यानंतर तिथं ठरलं असेल आणि त्याच्यानंतर प्रभाकरने हे उपोषण सोडलेलं आहे। सोडल्यानंतर कारखान्याची वार्षिक सभा होती। त्या वार्षिक सभेमध्ये या ठिकाणी कारखान्याचे ज्यांनी 10 वर्ष त्या ठिकाणी चेअरमन म्हणून काम केलेलं आहे, आज देखील संचालक म्हणून त्या ठिकाणी काम करतात, असे आपले सर्वांचे नेते देवदत्तजी निकम यांनी देखील साखर कारखान्याच्या वार्षिक मीटिंगमध्ये एक अभ्यासपूर्वक तिथं एक मांडणी ठेवली आणि आपल्याला 350-400 रुपये रेट कसा देता येत नाही, कसा देता येतो हे त्यांनी त्या दिवशी त्या ठिकाणी सांगितलं आणि मग नामदार साहेब त्याच्यानंतर भाषणाला उठले आणि त्याच्यामध्ये त्यांनी 350 रुपये रेट हा वाढवून दिलेला आहे। हा 350 रुपये रेट वाढवून देत असताना मी देखील कारखान्याचा सुरुवातीपासून सभासद आहे। कारखान्याच्या प्रत्येक मीटिंगांना मी देखील वार्षिक मीटिंगांना त्या ठिकाणी हजर राहिलेलो आहे। मला वाटतं चेअरमन साहेब पहिल्यांदा म्हणजे रेट वाढवलेले आहेत, परंतु 50 रुपये 100 रुपये अशा प्रमाणामध्ये रेट वाढवलेले आहेत, परंतु 27 वर्षामध्ये पहिल्यांदा 350 रुपये रेट जो आहे हा त्या दिवशी या 27व्या वार्षिक सभेला त्या दिवशी वाढवलेला आहे। कशामुळे वाढवलेला आहे हे आपल्या लक्षात आलं असेल की प्रभाकर बांगर हा 7 दिवस त्या ठिकाणी उपोषणाला बसला आणि वाढून कसा देता येतो हे देवदत्तजी निकमांनी त्या ठिकाणी सविस्तर मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि मग त्याच्यानंतर हा रेट वाढलेला आहे। नामदार साहेब ज्या वेळेला त्या ठिकाणी त्यांनी रेट वाढवून दिला, त्याच्यामध्ये 300 रुपयाचा रेट त्यांनी वाढवून दिला आणि 50 रुपयाची कपात त्या ठिकाणी केली
₹50 म्हणजे 300 रुपये हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वाढवला आणि 3100 रुपये रेट आपला हा कारखान्याचा त्या ठिकाणी फायनल झाला. प्रभाकर जे आणि संचालक मंडळाची जी चर्चा झाली होती त्याच्यामध्ये प्रभाकरचं काही समाधान झालं नाही. प्रभाकरनी जी चर्चा केली होती त्याच्यामध्ये थोडाफार फरक राहिला आणि त्याच्यानंतर मला वाटतं त्यांनी त्या ठिकाणी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचा निषेध केला, काही पोस्टर जाळले आणि त्याच्यानंतर या कालच्या घटनेला सुरुवात झालेली असावी मला वाटतं. खरं तर लोकशाहीचा मार्ग जो असतो हा लोकशाहीनेच त्या ठिकाणी सोडवावा लागतो. कायद्याने जर आपल्या सर्वांना त्या ठिकाणी काही अधिकार दिलेले आहेत तर त्या ठिकाणी जर समजा पोस्टर जाळलेले होते तर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायची होती. आणि कसं आहे त्या ठिकाणी प्रभाकर चुकीचा वागलेला आहे ही चूक त्या ठिकाणी प्रशासनाने पोलीस स्टेशनला किंवा इतर समाजाला दाखवून द्यायची होती. पण तसं न करता कालचा जो हल्ला झालेला आहे हा हल्ला प्रभाकरच्या एकंदरीत बोलण्यामधून असं त्या ठिकाणी दिसून येतंय की 2-4 दिवस सातत्यानं ही जे लोक होते माझ्या मागावरती होते, पाठलागवरती होते आणि कालचा जो प्रसंग झालेला आहे हा त्याच्यातून त्या ठिकाणी झालेला आहे. खरं तर मारत असताना त्यांनी नावं देखील त्या ठिकाणी घेतलेली आहेत आणि प्रभाकरनी हे पोलीस स्टेशनला देखील त्यांच्या जबाबामध्ये सांगितलेलं आहे. खरं तर पोलीस खात्याचं काम आहे की जो गुन्हेगार मोकाट फिरत असतो आणि ज्याला मार लागलेला असतो, ॲडमिट आहे, त्यांनी जर जबाब नोंदवलेला असेल किंवा त्यांनी जर आपल्या जबाबामध्ये काही गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या असतील तर तात्काळ त्या गुन्हेगारांना, आरोपींना त्या ठिकाणी त्यांनी अटक करावी किंवा त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत. परंतु अजून देखील ते आरोपी त्या ठिकाणी मोकाट फिरत आहेत आणि माझी या ठिकाणी पोलीस खात्याला या ठिकाणी विनंती राहील की अशा प्रकारचा हा जो काही गुन्हा झालेला आहे या गुन्ह्याचं आपण बारकाईने त्या ठिकाणी एक चौकशी करून आपण निश्चित प्रकारे एक गुन्हा दाखल करावा आणि ह्या मोकाट गुंडांना जे आहे त्या मोकाट गुंडांना त्या ठिकाणी आवर घालण्याचं काम करावं. खरं तर आंबेगाव तालुक्याची ही परंपरा नाही, आंबेगाव तालुक्याची ही संस्कृती नाही. आंबेगाव तालुक्यामध्ये अशा घटना या पूर्वकाळात कधीही झाल्या नाहीत. परंतु या पुढच्या काळामध्ये या घटनांना सुरुवात झाली की काय आणि पुढे अशा घटना होतील की काय अशी भीती आमच्यासारख्यांच्या देखील मनामध्ये त्या ठिकाणी सातत्याने येत असते. म्हणून वेळीच या गुंडांना त्या ठिकाणी आवर घालून यांच्यावरती गुन्हे दाखल करून यांच्यावरती कठोर कार्यवाही करावी अशी मी या ठिकाणी आपणाला विनंती करतो पोलीस खात्याला.